सर्वोच्च न्यायालयानं देशातल्या शिक्षण क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय, ज्यामुळे शिक्षकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा पास करणं शिक्षकांना अनिवार्य असल्याचा हा निर्णय आहे। जे शिक्षक ही परीक्षा उत्तीर्ण करणार नाहीत त्या शिक्षकांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं नेमके काय आदेश दिले आहेत, याला विरोध का होतोय, त्या विरोधात थेट सरन्यायाधीशांकडे दाद का मागितली जाणार आहे आणि मुळात न्यायालयाचे हे आदेश कोणत्या शिक्षकांना लागू होणार नाहीयेत, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे। टीईटी म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, ज्याला शिक्षक पात्रता परीक्षा म्हणतात। शिक्षक होण्यासाठी आता ही शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयानं तसे आदेश दिलेत। 1 सप्टेंबरला न्यायालयानं हा महत्त्वाचा निकाल दिला। एका अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांच्या याचिकेबाबत निकाल देताना टीईटी उत्तीर्ण होणं बंधनकारक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। त्यामुळे राज्यभरातील टीईटी पात्र नसलेल्या अनेक शिक्षकांचे धाबे दणाणलेत। तसंच राज्यातील काही शिक्षक टीईटी पात्र नसले तरी ते सीटीईटी पात्र आहेत, अशांचं काय होणार? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे हे शिक्षकही संभ्रमात आहेत। आता पुन्हा टीईटी द्यावी लागणार का, असा प्रश्नही त्यांच्यापुढे उपस्थित झालाय। सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नेमका काय आहे ते आधी पाहूया। शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण करणं अनिवार्य असल्याचं सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्णयात म्हटलंय। याशिवाय टीईटी उत्तीर्ण न करता शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आणि ज्यांच्या सेवेला 5 वर्षांपेक्षा अधिक कालावधी उरलाय अशा शिक्षकांना देखील आता टीईटी उत्तीर्ण करावीच लागणार आहे। शिक्षक जर ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसतील तर अशा शिक्षकांना आपल्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागेल, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। सुप्रीम कोर्टाने 2012 या वर्षापूर्वीच्या आणि 52 वर्षांपर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण असणं बंधनकारक केलंय। शिक्षण हक्क अधिनियम 2009 पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक आणि 5 वर्षांपेक्षा कमी सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना टीईटीतून वगळण्यात आले। तरीही हजारो शिक्षकांना 2 वर्षात टीईटी उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे, अन्यथा या शिक्षकांना सेवानिवृत्ती स्वीकारावी लागेल, असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। राज्य सरकारनं 13 फेब्रुवारी 2013च्या शासन निर्णयानंतर नियुक्त शिक्षकांना टीईटी बंधनकारक केली आहे। आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्यातील अनेक शिक्षकांमध्ये अस्वस्थता आहे। हीच अस्वस्थता देशभरातल्या शिक्षकांमध्येही दिसून येते। उत्तर प्रदेश सरकारनं या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे। 16 सप्टेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे। या सुनावणीनंतर महाराष्ट्र सरकारकडून सुद्धा हायकोर्टात आपली बाजू मांडली जाणार आहे। तर आवश्यक कागदपत्रांसह सुप्रीम कोर्टात सुद्धा राज्य सरकार अपील करणार असल्याची माहिती समोर येते। पण सर्वोच्च न्यायालयाला टीईटी अनिवार्य का करावी लागली आहे? सरकारनं हा निर्णय का घेतला, त्यामागचं कारण काय आहे तेही पाहूया। नागपूर जिल्ह्यात काही शिक्षकांनी बनावट वैयक्तिक मान्यता घेऊन बोगस शालार्थ आयडी मिळवल्याचा प्रकार उघड झाला। या प्रकारानंतर राज्यभर अशी बोगसगिरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे सर्व शासकीय आणि खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधल्या सुमारे 4.5 लाख कर्मचाऱ्यांची कागदपत्र तपासणीसाठी अपलोड करायला सांगण्यात आलंय। पण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा काय घडलं? अंजुमन इशात ए तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला। तामिळनाडू आणि महाराष्ट्रात शिक्षक भरतीसाठी टीईटी बंधनकारक करावी याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला, ज्यावर आता आक्षेप घेण्यात येत आहेत। एकीकडे शिक्षक पात्रता चाचणी उत्तीर्ण होणं बंधनकारक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय, तर दुसरीकडे ज्या शिक्षकांनी सीटीईटी म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण केली आहे त्या उमेदवारांमध्ये आता संभ्रम निर्माण झालाय। त्यांनाही टीईटी पास करावी लागणार का, हा प्रश्न आहे। या निर्णयाबाबत तातडीनं केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं योग्य ती भूमिका घेण्याची मागणी शिक्षक वर्गातून केली जाते। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानं शिक्षण क्षेत्रात नोकरी गमावण्याची भीती पसरली आहे। या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी थेट सरन्यायाधीश भूषण गवईंकडेच दाद मागितली गेली आहे। शिक्षक भारती संघटनेनं हे मोठं पाऊल उचललंय। सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी बाबतच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र पाठवण्यात येणार आहे। असे निर्णय बंधनकारक करण्याऐवजी शिक्षकांमध्ये जनजागृती करणं, राज्यव्यापी मोहीम राबवणं गरजेचं असल्याचं मत शिक्षक संघटनांकडून व्यक्त होत आहे। एकंदरीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नोकरी जाण्याच्या भीतीनं शिक्षक गोंधळलेत, तर सीटीईटी केलेल्या शिक्षकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। दरम्यान ज्या शिक्षकांची निवृत्ती फक्त 5 वर्षात होणार आहे अशा शिक्षकांना काहीशी सूट देण्यात आली आहे। त्यांना टीईटी उत्तीर्ण करणं बंधनकारक राहणार नाहीये, मात्र त्यांना प्रमोशन किंवा बढती हवी असेल तर त्यांनाही टीईटी उत्तीर्ण करावी लागेल, असं स्पष्ट करण्यात आलंय। आता केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यावर काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल।
पण सरकारनं याबाबत भूमिका घेतली नाही तर शिक्षक वर्गाची नाराजी सरकारला अंगावर घ्यावी लागेल. निवडणुकांच्या तोंडावर शिक्षकांना नाराज करणं राज्य सरकारसाठी परवडणारं नसेल हे नक्की. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.